आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इथिओपियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया प्रदान केला आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख ठरले आहेत ज्यांना इथिओपियानं आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवलं आहे. आतापर्यंत जगातील 25 देशांनी पंतप्रधान मोदी यांना आपापल्या देशांचा सर्वोच्च सन्मान दिला आहे. दरम्यान दोन्ही देशांदरम्यान 8 महत्त्वाचे करार आणि सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक भागीदारीत रूपांतरित करणं, सीमाशुल्क सहकार्य, इथिओपियाच्या परराष्ट्र मंत्रालयात डेटा सेंटरची स्थापना, संयुक्त राष्ट्र शांतता मिशन प्रशिक्षण, G20 अंतर्गत कर्ज पुनर्रचना, ICCR शिष्यवृत्तींची संख्या वाढवणं, इथिओपियातील विद्यार्थ्यांसाठी AI शॉर्ट कोर्स आणि मातृ तसंच नवजात आरोग्य सेवांमधील सहकार्य यांचा समावेश आहे. इथिओपियातील विद्यार्थ्यांसाठी भारतानं शिष्यवृत्त्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के. संजय मूर्ती नागपूर दौऱ्यावर असून ते NADT अर्थात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये भारतीय महसूल सेवेच्या 79व्या तुकडीच्या उद्घाटन समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहे. कर अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या कर प्रकरणात विवेकबुद्धी आणि कार्यतत्परतेनं सामोरं जावं आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी आपल्या उद्बोधनातून केलं. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला प्रशिक्षणासाठी मिळालेले 5 स्टार मानांकन हे इतर संस्थांकरता उदाहरण ठरेल असं प्रतिपादन देखील त्यांनी केलं. या प्रसंगी 182 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर प्रशासनाची शपथ देण्यात आली. अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी निवडणूक होत आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन आणि अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज आढावा बैठक घेतली. अमरावती शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांनी नुकताच पदभार स्वीकारला. आगामी मनपा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्याला प्राधान्य देणार असून पोलिसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यानुसार कठोर आणि निष्पक्ष पोलिसिंग राबवलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं मलेशियाचा 315 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतानं अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीच्या बळावर 7 बाद 408 धावा केल्या. नागपूरसह विदर्भात थंडीचा कडाका कायम असून नागपुरात आज 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.